हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? होप्स सर्वजण मजेतच असाल. तर श्यामल रेसिपीमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवणार आहे. तो म्हणजे पोहे आणि रव्यापासून एक नवीन पदार्थ आपण बनवूया. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. हे मिक्सरच्या भांड्यात टाकले. याला आपल्याला पूर्ण बारीक काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तर मिक्सरमधून मी काढून घेतलेला आहे. छान, खूप छान रेसिपी होती. एकदा तुम्ही पण ट्राय करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. यामध्ये आपल्याला एक थोडंसं अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे. मिक्स करायचा आहे. बेकिंग सोड्यामुळे आपला जो रवा उत्तप्पा आहे तो छानसा फुलेल. आणि लगेचच यामध्ये थोडंसं पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे डोशाला बनवतो ना, तांदळाचा डोसा करतो, त्यामध्ये जसं पाणी टाकून जे बॅटर बनवतो आपण, तशा प्रकारेच मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं बॅटर बनायचं आहे, मीडियम. एकदम थोडं पाणी टाकायचं आहे. एकदम जर टाकलं ना तर मिश्रण आपलं पातळ होईल. तर आपलं मिश्रण इथं तयार झालेलं आहे उत्तप्प्याचं. तर याला आपण एक 15 ते 20 मिनटं आपण भिजत ठेवूया. 15 ते 20 मिनटं बॅटर मी हे भिजून घेतलेलं आहे. मस्त बघायचं, कन्सिस्टन्सी पण एकदम भारी झालेली आहे. म्हणजे सोडा जे टाकला ना आपण तर ते फुलतं. आणि पीठ भिजवल्यावरती परत थोडासा आणखी सोडा टाकायचा याच्यामध्ये, म्हणजे एकदम मऊसूर होतात डोसे. इथे मी तवा ठेवलेला आहे, यावरती तेल टाकलेलं आहे. आता जसं आपण डोसा बनवतो ना तसंच यावरती बॅटरने चमच्याच्या सहाय्याने डोसा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मस्तच तेल टाकायचं आहे साईडने, जेणेकरून आपल्याला त्याला नीट काढता येईल. बघा, एका साईडने आपला डोसा मस्त तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त झालेला आहे डोसा. माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या मी कुकिंगचे व्हिडिओज टाकले आहेत, ते एकदा तुम्ही नक्की चेक करा. तर अशा प्रकारे इथे डोसा तयार झालेला आहे आपला. दुसरा डोसा पण टाकलेला आहे. दुसरा डोसाही आपला मस्त तयार झालेला आहे इथे. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट आणि इन्स्टंट रेसिपी? तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.